सो गाईज आज अपेक्षेचा बड्डे आहे आणि अपेक्षेचा बड्डे किरण मस्तपैकी बनवणार आहे आणि आम्ही चाललो आहे भिवंडीला. आणि भिवंडीला एक मस्तपैकी कॅफे मिनी थिएटर तुम्ही नंतर बघू शकता कसं आहे. तुमचा कोणाचा बड्डे करायचा असेल तर तिकडे करू शकता कारण लय भारी जागा आहे ती. तिचा बड्डे ह्या कारणावरूनच तुम्ही बनवते कारण की ज्या दिवशी तिचा बड्डे होता तिचा मूड ऑफ झाला, त्यांनी प्लॅनिंग केलं कॅन्सल. तिथं ऑलरेडी त्यांनी झालं पण त्याच्या अगोदर ठरवलं होतं. तिला मी बोललो होतो संडेला तुझा बड्डे करणार म्हणून आज तिचा बड्डे सरप्राईज. तिला अजून काहीच कल्पना नाही आहे की तिला आज आपण कुठं चाललो आहे, काय चाललो आहे, काय करणार आहे, काय नाही करणार, तिला काही आयडिया नाही आहे. आणि तिला गपचूप घेऊन चाललोय फक्त फिरायला म्हणून. फिरायला जाऊन तिची तुम्ही रिॲक्शन बघा काय असेल, तिला आवडते नाही आवडते आणि बघू बाकीचे जे दोघे आहेत त्यांना कसं वाटतंय. बरोबर मेन फंडा ते मला असं वाटतं की त्यांना पण जरा असता की मला वाटते बड्डे करायच्यापेक्षा जास्त त्याच दोघी मग हे करणार आहे. आता आमची एक आलेली आहे केक घेऊन समोर दिसते ती हळूहळू चालते हळूहळू येते ती. आता बघू आता आम्ही ब्लॉग केला आता ती बघू केक दिसते आता दिसेल काय नाही दिसत तिथं व्हिडिओमध्ये. केक घेऊन आली का भेंडीची भाजी घेऊन आली आहे दिसत नाही आणि काहीतरी घेऊन आलेले आपल्या अँगल बरोबर का पहिले. बरोबर आहे असंच फिरती दिसते. तर अशा प्रकारे आता आम्ही मस्त तयार झालोय आणि इकडनं आम्ही एक ओला बुक केली भिवंडीपर्यंत जायला. योगा आली आहे ही आली मस्तपैकी व्हिडिओ बनवत. आता मस्तपैकी काय दे म्हणजे केक आहे का भाजी भाजी आणली. सो गाईस आता थोड्या टाईममध्ये आमची गाडी पण येणार आहे आणि गाडीमध्ये बसून आम्ही मस्तपैकी ब्लॉग आता शूट करू. आता हा ब्लॉग छोटा असणार आहे कारण की मागचा ब्लॉग खूप मोठा झाला होता. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी व्हिजिट केला बघायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. सो मस्त की अंकिता आली आहे मस्तपैकी छानसं आउटफिट घालून आणि तुम्ही बघू शकता बड्डेची खूप फुल पॉवरमध्ये तयारी करून झालेली आहे आणि तयारी वगैरे मस्तपैकी आज मेकअप केला आहे. काय वाटतंय थोडा कमी केला वाटतंय पण मागच्या वेळेस काहीतरी नाकाला लावून आली होती ते समजून पिंपल आला होता ना. आता पिंपल गेला ज्या दिवशी आपण भेटलो ना त्या दिवशी रात्री फुटला तो पिंपल आणि मग नंतर 2-3 दिवसच लागले. मग ज्या दिवशी आम्ही हिला भेटलो ना त्या दिवशी हिच्यावरती चमत्कार होता. नाही ना त्याच्या मागच्या वेळेस भेटलो पिंपल आला. मला परत अजून एक पिंपल आला. मागच्या वेळेस भेटलो होता का नव्हता ना आता आला ताजा आला. सो गाईस आम्ही तर रस्त्यावरती व्हिडिओ बनवतोय इनकिटीची येते आणि लोक आम्हाला असे बघतात जसं की आम्ही कुठे सेलिब्रिटी आहे पण आम्ही सेलिब्रिटी नाही आहे. थोडा विद्यापूर्तीच आमच्यामधला कोण स्टार असेल तर अंकिता. नाही मागच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकायला विसरलो होतो याची लिंक आता टाकून देईल मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेल. आणि आमची मिनी ब्लॉगर पण येते तिकडनं. गाईस हा अरे याच गाडीचं लॅम्बोर्गिनी बनते कारण की ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे. सो गाईस ही बघा ही होंडा सिविक आहे आणि मला ही गाडी लई आवडते आणि मला ही गाडी घ्यायची आहे पण सीन असा आहे की ना बोलता की ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे आणि दुसरी गोष्ट मला चालवता येत नाही आणि चालवल्याला काही शिकून घेईल मी. पण सीन असं आहे की या गाडीला असं आहे की गाडीची ना मॉडिफिकेशन केली होती ही टार्झन द वंडर कारमध्ये DCने मॉडिफाय केली होती या गाडीला आणि तिची काय बोलता टार्झन द वंडर कार बनवली होती. हिची चॅसिस एवढी भारी आहे की ही स्पोर्ट्स कार म्हणजे अशी कुठली पण आपण तयार करू शकतो आणि मुंबईमध्ये हिच्या लॅम्बोर्गिनी वगैरे रिप्लिका या गाडीचे बनवतात या गाडीची चॅसिस वापरून. 1800 cc आणि 1600 cc हिच्यामध्ये इंजिन असतं आणि या बाईने जिनी पण बनवलेली आहे भारी गाडी बनवलेली आयव्हीटेकचं इंजिन हिच्यामध्ये बघू शकता. लुक का भारी आहे. टाकू आलेले जग्गा टाकू येते आमची ताने आलेली आहे बड्डे आहे. छोटा तिला माहित नाही छोटा डॉन. सो गाईस आम्ही आलो आतमध्ये आणि बघू शकता एक नंबर असा म्हणजे सेटअप आहे पूर्ण तयार केलेला आहे. या साईडला स्क्रीन वगैरे नाव आणि इथे कॅनल वगैरे इथे टाकून इथे मस्तपैकी आणि इथे लव वगैरे तुम्हाला कॅनल वगैरे भेटू शकतात आणि इथे आता थोड्या टायमात फॉक चालू होणार आहे आणि या ठिकाणी बड्डे गर्ल उभी राहील आणि इथं बड्डे होणार आहे. इथं बसायला मस्त आहे आणि एक छोटासा मिनी थिएटर बघू शकते ते प्रोजेक्टर वगैरे भेटतात आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आकाश स्टुडिओ आहे लोकेशन भिवंडीमध्ये आणि इथं बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं भेटणार आहे. हे बघा फूड अवेलेबल आहे ना सगळं काय अवेलेबल इथे आणि इथं फूड वगैरे पण चांगले आहेत बघू शकता काय काय हे बघा आणि रिजनेबल आहेत तुम्हाला पाहिजे तिकडनं ऑर्डर करायला आणि तुमची इथे. आणि मी काय बोलतो दादा याच्यामध्ये किती म्हणजे आपले कशी पॅकेज असतात? हे 2000 पासून स्टार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 मेंबर अलाउड आहे. पूर्ण डेकोरेशन फ्लोरिंग बलून्स पूर्ण सेटअप करून भेटेल आणि खालती अजून एक स्टुडिओ आहे त्यामध्ये 10 मेंबर्स अलाउड आहे. त्या डेकोरेशन अलाउड असतं.
अच्छा अच्छा. त्यामुळे पण डेकोरेशन 15-20 दिवसांनी चेंज असतो आमचा. ओके, नवीन ओके. नवीन सेटअप करतो आपण. अच्छा, मी फोटोज वगैरे टाकून देईल तुमच्या ह्याचे सेटअपचे सगळे. आणि काय तुमचे कसं तुम्हाला व्हिजिट कसं करता येईल? व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला आमचा पेज आहे अकाय मेडिटेटर करून, त्याच्यावरती फॉलो केलं ना तुम्हाला पूर्ण डिटेल्स येऊन जाईल. ओके. त्याच्यामध्ये नंबर आहे. हां, अजून त्याच्यावरती- डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं टाकून देईल सगळ्या गोष्टी आणि नंबर वगैरे सगळ्या गोष्टी मेन्शन करून देईल. जर तुम्हाला कोणाला याच्यामध्ये यायचं असेल तर लय भारी सेटअप आहे. आणि अशी इथे किती आपली असे असे आपल्याकडे 2 सेटअप. 2 आहेत ना? एक हां. कसे छोटे मोठे कसे आहेत ते? एक खालचा आमचा मोठा आहे हां. आणि वरचा जरा लहान आहे. अच्छा अच्छा. लहानचा गोष्ट नाहीये, त्यामुळे हां. मेंबर्स कमी ठेवले. ओके ओके. 2 अलग अलग सेटअप ठेवले. अच्छा, असं आहे का? प्राईसचा कोणाचा इश्यू असेल त्या हिशोबाने आम्ही प्राईस कितीपासून कितीपर्यंत असते प्राईस? 2000 पासून स्टार्ट आहे. हां. 2000 पासून स्टार्ट आहे. 2000 वाला पण नॉर्मली आपला मूवी बघायचा असेल तर 1500 पासून स्टार्ट आहे. अच्छा, ओके ओके. मॅच बघू शकता तुम्ही. हां, सगळं काय म्हणजे बघू शकता. मॅच बघा, फिल्म बघा. हां, आणि स्पेस पण खूप म्हणजे सफिशियंट आहे. असे किती आपण एका याच्यात राहू शकतो एका टायमाला? एका टायमाला 2.5 तासाचा स्लॉट असतो. हां. 2.5 तासाचा स्लॉट असतो. आणि किती पर्सन असे अलाउड आहेत? याच्यामध्ये 6 मेंबर अलाउड आहे. हां. आणि खालती एक आहे त्याच्यामध्ये 10 मेंबर्स अलाउड. ओके ओके. चला, तुम्ही व्हिजिट करा आणि यूट्यूबला पण तुम्हाला अशा गोष्टी भेटतील बघायला, बाकीच्यांनी पण टाकायला. हां, म्हणजे आम्ही ठाण्यावरून आलो आहे इथं भिवंडीला, म्हणजे आम्हाला जवळ पडलं आहे. पण लांबचे जर असतील तर तुम्ही बघू शकता इकडे खाली पण एक तुम्ही खाली इकडे हे बघा. हा इकडचा व्ह्यू आहे आणि इकडे चेंजिंग वगैरे करायला पण जागा आहे. आणि इकडे पण एक थिएटर आहे आणि ह्या साईडला सगळी व्हिजिटिंग वगैरे केली जाते आणि एम्बियन्स खूप चांगला आहे. आता इथे स्मोक वगैरे सोडलं जाईल. गाईस इथे आता मस्त सेटअप वगैरे तयार होत आहे आणि माहीतच नाही आम्ही ते सरप्राईज प्लॅन केलेला आहे. आणि हा सरप्राईज प्लॅन तिला अंदाजच नाही की असं होणार आहे. ते दोघे गाडीत बसले आहेत आणि आम्ही तिघं वरती आलेलो सगळे सेटअप करायला. आता त्याची एंट्रीची व्हिडिओ आम्ही लावूया याच्या पुढे, बघू शकता. हे आले हे खटाय पुढे भाई, हे खटाय. आवाज फुल वर आता पट्टीवर इकडे हॅपी बर्थडे. थांब ना काबू घे. सो गाइस, प्लॅन सक्सेसफुली आमचा विन झालाय. आणि हिला माहित नव्हतं असं काहीतरी असेल. हिला आम्ही बोललो होतो की आता थोडंसं आम्ही फिरायला जाणार आहे कुठेतरी याच्यामध्ये गार्डन मध्ये. आणि बघू शकता हवेशी कसं वाटतंय. हा सेटअप कसं आहे. तू कसं आहे? नाव आहे. हो मग रील पण छोटे छोटे त्याच्या. सो गाईस, तिला लय भारी वाटलंय आणि आवडलंय. सेटअप वगैरे पण लय भारी आहे. कसं वाटतंय. दीवाना सावली रघुबाई या अपेक्षा डान्स एक डान्स सुद्धा तो या नाच बॅकच्या साईडला. हे तुम्ही भरवलं का. भरव. आपली हिस्टरी आहे. आपल्या छोट्याशा नाजूकच्या बहिणीचा बर्थडे मस्त झाला आहे. आमचा साईडचा मेकअप आर्टिस्ट मेकअप शॉप हे एसी पास करे किती नाही तो बोल कसं आता खालती बोलवलंय. कसं आहे कसं वाटतंय.
बस एक नंबर. छान वाटतंय? अरे जेवढी की आवाज घेत नाही. बघा गौर से देखो इस मासूम बालक को. किती आपण बड्डेला होतो. हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रात्री 3 वाजता काढतो व्हिडिओ आम्ही. ते सॉरी 2 वाजता. अरे ब्लॉग आहे ना त्याच्यात. रडते ती. रडते. ही कोण रे? आताही तेवढी जेवढी लहान होती. खूप एन्जॉय करते तुझ्यासोबत. खूप म्हणजे खूप अजून नेहमी अशीच ना हसत खेळत मजा करत एकदम तुला सगळं करत तुझ्या सो मच. छोटा प्रिन्सेस कसं वाटलं असं ही होती आमची छोटीशी तुला मेसेजची चला व्हिडिओ संपूया आपण बड्डे मजा करू आणि मी आता ऐक ना. आता आपल्याला स्पीच दिली छोटीशी. का कसं वाटलं स्पीच आहे? मला तर कोणी असं विश पण नाही केलं ना. माझं सरप्राईज केलं. फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये असं बर्थडे केला. रडू नका. इकडे तो रोय बघू कशी रडते बघू. ब्लॉगर अरे बड्डे दिवशी असं कोण रडतं का? बड्डेशी नाही रडायचं. तुला सकाळी बोलले हे आमचं छोटस पिल्लू इमोशन आमचं रडायला लागलं. इमोशनल झालंय. थोडा टचअप टचअप. ए ती मेकअप करत नाही. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. आता मला सांग हे आता ब्लॉग मम्मी बघणार आहे. हा तर मम्मीला काय मेसेज येणार? मी खुश आहे भरपूर. तुझी काही आता अडचण? माझं बेस्ट बर्थडे सेलिब्रेट केलेलं आहे तर मी ऑब्विसली खुश आहे. मम्मी बद्दल काय बोलशील? सॉरी मम्मी, काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे तुने बर्थडे सेलिब्रेट नसेल केला. मी सॉरी आहे. मी आता खुश आहे. थँक्यू. कशाला आज माझा बड्डे. आज माझा बर्थडे. मी बर्थडे बनवते. गाडीकरांची छोटी प्रिन्सेस. सो गाईस आता आमचं झालं आहे वगैरे शूट वगैरे करून आणि बड्डे वगैरे करून पण झाला आहे मस्तपैकी. आणि उपवनची ते आम्ही आलो आहे बिर्याणी हाऊस. तुला ऊन लागतंय का? सो गाईस ऊन लागतं आता. सूर्याची किरण लागतात. या पोरीला भूक लागली आहे. या पोरीला भूक लागली आहे आणि खायचं याला बिर्याणी. त्यामुळे आलं आम्ही उपवनच्या बिर्याणी हाऊसला. बघूया कशी टेस्ट आहे तिची. आता बघू शकता पाठीमागे बिर्याणी हाऊस. हे भाई असं वाटतं गोडमध्ये चाललं आम्ही. असं आहे जसं काय गोडमध्ये चाललंय का? दिस इज अ कन्स्ट्रक्शन हाऊस. बघू शकता इथे गोल्ड मायनिंग चालू आहे. बघूया सोनं भेटतंय की नाही. सोनं भेटलं की येऊ लुटायला. हे बघू शकता हे सगळे आंघोळ करून नाही आले त्यामुळे त्या इथं हातपाय धुते. काय धुते? हॅड हॅड हे बघितलं. बिर्याणी खायला आले. बिर्याणी दुसरा ब्लॉग.
बिर्याणी ऑर्डर करू. कुठली कुठली तंदूर बिर्याणी का बघ. किरणला वॉशरूमला यायचं आहे. एक वेज में पनीर वाला पनीर गाइस आम्ही 3 बिर्याणी मागवल्या आहेत. एक व्हेजवाली आहे ती अंकिता खाते आणि आम्ही बाकी सगळ्यांनी मागवले नॉन व्हेज. तंदूर बिर्याणी बोललो होतो ना. सो गाईस आता मस्तपैकी आम्ही फिरून वगैरे आलो आहे आणि आता घरी जातो आहे. ब्लॉग एंड करायचा टाईम झाला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा, म्हणजे मी असेच नवनवीन ब्लॉग बनत जाऊ आणि तुम्हाला बघायला भेटतील. आणि याची लाडकी गाडी जी आहे सिविक गाडी जी ते एका पोरांनी चालू केलेली आहे, ज्याला रात्री आवडत होती. या प्रकारे आम्ही आज थोडी मजा केली. काय आपल्या छोट्या लिटल सिस्टरला आम्ही जे बड्डे सरप्राईज देणार होतो ते सरप्राईज सक्सेसफुल झालेला आहे. आमचा प्लॅन मस्त तिला म्हणजे बोलतात ना, तिला अश्रू झाले, एवढी ती खुश झाली. अशा प्रकारे तिलाही मस्त वाटलेलं आहे. ब्लॉग आता एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि आता बघूया नेक्स्ट टाईम आम्ही कुठे जाऊ, तशी तुम्हाला आम्ही अपडेट देऊ कुठे जायचे ते. तसेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी इंस्टाग्राम वगैरे यांना फॉलो करून ठेवा आम्हाला. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.